हे जिने चढतोय मी ते म्हणजे एका कोचिंग क्लासेसचे। खरं तर या कोचिंग क्लासमध्ये अनेक विद्यार्थ्यांना गणित हा विषय जो आहे तो समजावून शिकवणारे मास्टर जे ते आता थेट मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात पाहायला मिळणार आणि त्यांचंच हे कॅबिन आहे। आणि आत्तासुद्धा इथं भले मोठ्या पुस्तकांचा संच आणि निवडून आलेले मास्टर म्हणजे विजय उबाळे सर आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत। विशेष एक बाब आहे ती या संपूर्ण मुलाखती तुम्हाला मी सांगेलच, तीही सांगतो सुरुवातीला। सर, शिक्षण ही सगळी पुस्तकं पण त्यासोबतच पक्ष हे सगळं गणित कसं बसवलंय? कारण की विजय उबाळे हे खरं तर MIM या पक्षातून जे ते निवडून आलेले आहेत या प्रभागातून। त्यामुळे संपूर्ण मुलाखत आणि नेमकं कुठला प्रभाग आहे, कशी निवडणूक होती, ही गणितं शिकवताना ती गणितं कशी बसवली, या सगळ्यांच्या चर्चा असणार आहेत। सर, स्वागत आहे ABP मध्ये। तुम्ही कुठल्या वॉर्डातून निवडून आलेला आहात, कुठल्या पक्षातून निवडून आला, तुम्ही सांगितलं तर ते आणखी लोकांना समजून कळेल। सर्वप्रथम मी तुमचं आभार मानतो की आपण इथे बाईट घेण्यासाठी आला आहात। त्याच्या आधी मी त्याच्यानंतर समजा आमच्या पक्षाचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत, इथे जे गोवंडीमध्ये अतिक अहमद खान सर आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथे म्हणजे पार्टीमध्ये आलो आहे। आणि हा जो प्रभाग आहे हा 140 क्रमांकाचा प्रभाग आहे आणि ते मुस्लिम आणि बुद्धिस्ट किंवा हिंदू असं जर आपण म्हणलं तर ही बरोबरची संख्या आहे। आणि हा वॉर्ड जो आहे तो एमिस्टमध्ये येतो, एमिस्ट वॉर्डमध्ये येतो हा जो प्रभाग आहे। पण सर, एकीकडे मुलांच्या शिकवणी, दुसरीकडे BSc इन मॅथ्स, असं सगळं असताना राजकारण आणि तेही MIM पार्टीमधलं राजकारण, हे काय वाटलं? मी आता थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं की जे अतिक सर आहेत ना, ते स्वतः UPSCचे 2 अटेम्प्ट्स दिलेत त्यांनी। MA इकॉनॉमिक्स आहेत, MA पॉलिटिकल सायन्स आहे, LLB केलेली आहे, LLM चालू आहे त्यांचं, शिकलेली व्यक्ती आहे। आणि बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की राजकारणामध्ये जर चांगली लोकं नाही गेली तर वाईट लोकं तुमच्या डोक्यावर येऊन बसतील, आणि ते आत्तापर्यंत तेच होतं आहे। तर अशाच पद्धतीने त्यांनी अतिक सरांनी मला अप्रोच केला, मला म्हणाले की तुम्हाला इलेक्शन लढायचं आहे। 2दा-3दा म्हणाले, तेव्हा माझी तयारी झाली, तर तिसऱ्यांदा माझी तयारी झाली। 2दा तर मी नकार दिला होता, पण सरांनी मला खूप पाठिंबा दिला आणि पूर्ण टीमने, आमचे जे तालुका अध्यक्ष आहेत इरफान भाई, जनरल सेक्रेटरी जे आहेत जावेद मुल्लाभाई, त्यांनी पण खूप खूप म्हणजे मॉरल सपोर्ट प्रत्येक गोष्टीपासून आपल्याला पाठबळ दिलेलं आहे। तर अशा या मार्गातून, आणि जे अतिक सर आहेत, इरफान भाई आहेत, हे इमानदार लोक आहेत, मग इमानदार लोकांच्या पाठी का नाही उभे राहावं आपण, असं माझ्या मनात एक हे होतं। आणि त्याच्यामुळे मी त्यांच्या पाठी उभं राहिलो, आणि त्यांच्या पाठी उभं राहता मला कधी पुढं केलं हे मला कळालं नाही। पण खरं तर बघितलं गेलं तर हा पक्ष जो आहे तो एका विशेष समाजाचं नेतृत्व करतो, असं राजकीय वातावरणात चर्चा असतात, राजकीय किंवा मग नागरिकांची समज असते। आणि त्या पक्षातून हिंदू उमेदवार देऊन तोही निवडून आलेला आहे। त्याबद्दल आता तुमच्या चर्चा ज्या त्या जोरदार आहेत, तुम्ही त्याबद्दल काय सांगा? लोकांनी ते एक मानसिकता बनवली की ही मुस्लिमीन नाव असल्यामुळे ते मुस्लिम समाजाची, म्हणजे एकाच संप्रदायाची लोकं त्याच्यामध्ये आहेत, पण असं काही नाही आहे। मी तिथे त्यांच्यामध्ये आहे, असं मला कधीच जाणवलं नाही की ते फक्त मुस्लिमांसाठी पार्टी आहे। आणि माझ्याबरोबर खूप लोकं आहेत त्या पार्टीमध्ये, हिंदू पण आहेत, जे रोज पूजापाठ करणारे लोकं आहेत, वंदना घेणारे लोकं आहेत, रोज नमाज पढणारे लोकं पण आहेत, ते पूर्ण सेक्युलरिझम फॉलो करणारी लोकं आहेत। असं नाही की हा हिंदू आहे म्हणून ह्याला वेगळं ठेवा, हा मुस्लिम आहे तर ह्याला वेगळं, असं कधीच भेदभाव केलेला नाही पार्टीने किंवा वरिष्ठ नेत्याने। मी हैदराबादला पण गेलो आहे, त्यांना भेटलो आहे, तिकडचं डेव्हलपमेंट बघितलं आहे, त्यांचे कॉलेजेस बघितले आहेत। इकडे 5 स्टार हॉटेल असे आहेत की लोकं जायला विचार करतात, तिकडे तसे शाळा आणि हॉस्पिटल आहेत। तर हे त्यांचं म्हणजे काम आहे लोकांसाठी। आता त्यांनी काय एका समाजासाठी केलेलं नाही आहे, सगळे तिथं सुविधा घेऊ शकतात, ते फॅसिलिटी ते सगळे घेऊ शकतात। तर अशा प्रकारे, आणि MIM पार्टी ही सोशल जस्टिसवरती बोलणारी पार्टी आहे, बरोबर की नाही? मग त्याच्यामध्ये जो माणूस संविधानावरती भाष्य करू शकतो, संविधानाचं संरक्षण करतो आहे पार्लमेंटमध्ये, बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब, मग त्याच्या बाजूने आम्ही का नको राहू? आम्ही बाबासाहेबांची लेकरं आहोत। बाबासाहेबांनी संविधान दिलं आणि संविधान वाचवण्यासाठी आज भरपूर लोक धडपडत आहेत, पण पुढे असं कोण येत नाही आहे। पार्लमेंटमध्ये SC STचे पण नेते आहेत, मुस्लिम समाजाचे पण भरपूर नेते आहेत, पण त्यांच्यासाठी कोण आवाज उठवत नाही। फक्त एकच नाव वरती येतं, ते बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब, जे पूर्ण भारतात येतं असं। त्याच्यामुळे ही पार्टी मी निवडली। खरं तर गोवंडी मानपूर हा प्रभाग मुस्लिम समुदायाचं जास्त नेतृत्व किंवा जास्त संख्या असं म्हटलं जातं, आणि त्या ठिकाणावर मतदान झालेलं आहे। आणि विशेष बाब म्हणजे की तुमचा लीड जर पाहिला तो 4000च्या वरतीच आहे। त्यामुळे हे श्रेय कोणाचं आहे
नागरिकांचा विश्वास कसा तुम्ही जिंकलेला आहे, प्रचार कसा केलेला? नागरिकांचा विश्वास म्हणायला गेला तर माझा जो लीड जो आहे ना तो जवळजवळ 1600चा आहे. मला 4945 मतं आहेत आणि जो सेकंडला आहे त्याला 3400, जवळजवळ 1600-1500चा काहीतरी लीड आहे. आता नागरिकांनी विश्वास, मी तुम्हाला आता परत ते नाव घेतो कारण की ते नाव वारंवार घ्यावंच लागतं, आतिक सर. कारण की ते गेल्या MLAला ते उभे होते, लोक त्यांना पण असंच बोलायचे की 10,000 5,000 मतांमध्ये गप बसतील किंवा 3,000 पडतील, पण त्यांना त्यावेळेस 42,000 मतं होती. म्हणजे एक शिक्षक, ते पण स्वतः टीचर आहेत, एक शिक्षक काय करू शकतो. इथे भरपूर स्टुडंट्स होते आमचे, त्यांनी पण आम्हाला सपोर्ट केला आहे, पॅरेंट्स होते, टीचर्स आहेत. तसं नागरिकांनी विश्वास ठेवला. ह्याच्यापुढे जे लोक आले, ह्याच्या आधी जी लोकं आली होती त्यांनी इथे काही कामं केलेली नाही. मी जेव्हा फिरतो आतमध्ये तेव्हा कळतं की इथे म्हणजे गटारं पण साफ केलेली नाही आहेत. बाकीच्या BMCच्या किंवा सेंट्रलच्या स्कीमचं सोडूनच द्या, लोकांना ते माहितीच नाही आहे आणि नगरसेवक ते सांगत पण नाही. फक्त त्यांना कुठून त्यांची टक्केवारी भेटते हे बघतात आणि आम्हाला ती टक्केवारी बंद करायची आहे. त्याच्यामुळं आम्ही पूर्णपणे उतरलेलो आहे. तुम्ही या सगळ्या गोष्टी बोलतात त्याच्यात मला एक जो सध्या राजकारणात प्रश्न आणि चर्चा सुरू असतात, हिंदू आणि मग हिंदूंच्या विरोधातले असं धार्मिकीकरण ह्या संपूर्ण राजकारणात आता सध्या नव्याने सुरू आहे. ज्यावेळेस MIMचे 8 नगरसेवक निवडून येतात त्याच्यावरूनही वेगवेगळे चर्चा ज्या आहेत त्या सुरू, या सगळ्यांना तुम्ही विजय उबाळे एक हिंदू नेतृत्व किंवा मग एका पक्षाचं नेतृत्व काय उत्तर देतोय? आता लोकांचं कसं आहे माहिती आहे का, एखाद्याला बोलतात ना आपण, मारणाऱ्याची काठी पकडू शकता, बोलणाऱ्याचं तोंड नाही. लोक बोलणार त्यांच्या पद्धतीने, त्यांना माहिती आहे मला यांना अपोजच करायचं आहे, मग ते तसे त्या पद्धतीने बोलत राहणार. आता MIM जर इथे जर सीटा आल्या नसतं तर बोलले असं की यांनी मतं खाल्ली, दुसरे निवडून आले. आता निवडून आले तर बोलत आहेत BJPने सपोर्ट केला आहे, बरोबर की नाही. हिंदू मुस्लिमचं वारं ते लोकच पथरवत आहेत, अशा मेंटॅलिटीची लोक आहेत, बरोबर की नाही, ज्यांचा कल एकीकडे आहे. पण पार्टीमध्ये असं काही नाही. तुम्ही जर बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेबांची भाषणं बघाल तर कोणत्याही भाषणामध्ये हिंदूंविरोधात नाही बोललेत. त्यांच्या समाजाविरोधात जर कोणी बोलत असेल तर त्याला उत्तर दिलं आहे. हिंदू विरोधात कधी नाही बोललेत. हिंदू किंवा बुद्धिस्ट असेल, जैन असेल, शीख, कोणत्याही धर्माविरुद्ध नाही बोललेत तुम्ही जर बघाल तर. आणि धर्माचा बेस त्यांना तो शिकवतो किंवा आम्हालाही तो असंच आमचा धर्म शिकवतो की दुसऱ्या धर्माची तुम्ही टीका करू नका, त्यानुसार ते चालतात. आणि त्यांनी कधीच कोणावरती टीका केलेली नाही. उलट ते समोरच्याला कसं आहे, तुम्ही जेव्हा प्रश्न करता तर तेव्हा ते उत्तर देत आहेत. ॲक्शनला रिॲक्शन आहे, बरोबर की नाही. तर त्या पद्धतीने त्यांची ती रिॲक्शन असते. बाकी त्यांनी कोणत्याच, तुम्ही त्यांची भाषणं बघाल किंवा MIMच्या कोणत्याही पॉलिटिकल लीडरने हिंदू विरोधात कधी भाषण नाही केलं आहे, बरोबर की नाही, अशा पद्धतीचं. ती शेवटचा प्रश्न आहे माझा. तुम्ही आता बोलताना म्हटलात की गटारं साफ झाली नाहीत, काहीच गोष्टी घडल्या नाही याआधी. यंदाच्या राजकारणात वॉटर मीटर गटर जे महानगरपालिकेत महत्त्वाचे मुद्दे असतात त्यावर कोणीच बोललं नाही. पक्ष फुटत होते, पक्ष भडत होते, युत्या होत्या, त्या आघाड्या होत्या, त्या MIM कोणासोबत जाणार, MIM कोणाचं बी टीम असणार, ह्या सगळ्या चर्चा होत्या. विजय उबाळे आता ह्या प्रभाग क्रमांक 140साठी, कारण की ट्रॅफिकचा मुद्दा या ठिकाणी आहे, पुनर्वसनाचा मुद्दा आहे, झोपड्यांचा मुद्दा आहे आणि महत्त्वाचा म्हणजे नाल्यांचा मुद्दा आहे, तो कसा पुढे घेऊन जाणार आहात? आम्ही एक इलेक्शनच्या आधी आम्ही एक जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. त्याच्यामध्ये 15 मुद्दे होते, त्याच्यामध्ये सब टॉपिक्स होते. जर ते तुम्ही बघितले तर पूर्णपणे क्लिअर होईल. मला वाटतं ते तुमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवावे, कारण कोणत्याच पार्टीने ते मुद्दे आजपर्यंत दिलेले नाही आहेत. BMCच्या इलेक्शनसाठी, म्हणजे BMCमध्ये हे मुद्दे तुम्ही राबवू शकता महानगरपालिकेमध्ये, तर त्या पद्धतीने आम्ही काम करू. आमचा रोड मॅप ठरलेला आहे आणि हे मुद्दे जे आम्ही स्वतः बसून बनवलेले नाहीत, त्याच्यामध्ये पूर्ण टीचर्सची टीम आहे, वकिलांची टीम आहे, डॉक्टरांची टीम आहे, इंजिनिअरिंगची टीम आहे, ह्यांनी सगळे बसून ते मुद्दे काढलेले आहेत. आणि त्याच्यावरती आम्हाला काम करण्याची खूप म्हणजे इच्छा आहे, कारण खूप चांगले मुद्दे आहेत. लोकांना जेव्हा आम्ही वाचून दाखवले, लोक चांगल्या पद्धतीने खुश झाले, त्याच्यानंतरच आम्हाला वोट भेटलेत. आणि त्याच्यावर काम नाही केलं तर ते आता लोक नाराज होतील आणि त्यांची नाराजी जर दूर करायची आता, तर आम्हाला आत्तापासून कामाला लागलं पाहिजे. आणि आमच्यावरती वॉच ठेवणारी तीच टीम आहे ज्यांनी तो मॅनिफेस्टो बनवला आहे. पूर्ण सगळ्या डॉक्टर, इंजिनियर्स, टीचर्स, प्रोफेसर असतील, अशा लोकांची एक टीम आहे जी आमच्यावर वॉच ठेवणार आहे. धन्यवाद विजय सर, तुम्ही आमच्यासोबत संवाद साधला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा. विशेष बाब म्हणजे की एक चांगला शिक्षक नेहमी चांगले विद्यार्थी घडवत असतो अशी म्हण आपण ऐकलेली आहे आणि एक चांगला लोकप्रतिनिधी त्याचा प्रभाग चांगला सुधरवत असतो. सध्या विजय उबाळे यांच्या मार्फत एक सर आणि एक नवा लोकप्रतिनिधी या प्रभाग 140ला मिळालेला, त्यामुळे आशा करूया की हा प्रभाग 140 आणि इथले वाहतूक कोंडीचे, नाल्याचे आणि झोपडपट्टीचे मुद्दे सुधारतील या अपेक्षा ठेवूया. व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय खरमाळेसह मी अजय माने, ABP माझा मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.